विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑल शब्द कुठला आहे? ऑल डिस्टिंग्विश इन वन व्हिडिओ. बाळांनो ऐका, अभ्यासाची मेथडच बदलली आहे आपण. फक्त डिस्टिंग्विश म्हणून आपण ह्या प्रश्नाचा विचार करणार नाहीये. हा प्रश्न 2 मार्काला, 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि डिस्टिंग्विश वर आधारित न्यूमेरिकल असेल तेही जमणार आहे आपल्याला. एमसीक्यू तेही करायचंय. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का, लक्षात घ्या. आता शांतपणे लक्ष द्या. पहिला क्वेश्चन कुठला असणार आहे, गेस करा. तुम्ही म्हणणार सर ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी बिलकुल नाही. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन? एक लक्षात घ्या बघा. NH2 ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन 1, 2 आणि 3 कार्बनला अटॅच असेल तर मग हे प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे सांगा. बघा ना, हा ग्रुप या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे. टर्शरी अमाइन जर तुमचं उत्तर असेल तर रॉंग आहे, हे प्रायमरी अमाइन आहे. म्हणजे पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे की NH2 ग्रुप दिसला की प्रायमरी अमाइन, जिथं NH असेल तो सेकंडरी अमाइन आणि हायड्रोजन नाही प्रेझेंट तर तो टर्शरी अमाइन. आलं का ध्यानात? बर, आता ह्याच्या रिएक्शन्स हाइन्सबर्ग रिएजंट बरोबर केल्या. हाइन्सबर्ग रिएजंट बरोबर तिन्ही रिएक्शन्स वेगळ्या वेगळ्या होत आहेत. ओके. कार्बाइल अमाइन टेस्ट प्रायमरी अमाइन साठीच आहे, सेकंडरी टर्शरी साठी नाहीये. HNO2 तिघांच्या रिएक्शन्स आहेत पण तुम्हाला फक्त प्रायमरीचीच आहे. परीक्षेत काय येणार आहे? PYQ शोधा, वाय लर्न ऍप्लिकेशन काढा आणि तुम्हाला एक प्रश्न एक असा असेल, गिव्ह फॉर्म्युला फॉर हाइन्सबर्ग रिएजंट आणि तुम्हाला हे उत्तर लिहायचंय. काय वाचत आहे? काय वाचा? C6. मी असं लक्षात ठेवलं हाइन्सबर्ग रिएजंट बरं का. मी बेन्झीन रिंग अशी काढतोय. ओके. सल्फर, ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन, बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. मग असा प्रश्न येईल, हाइन्सबर्ग रिएजंट इज ऑल्सो नोन ॲज बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. ओके. काय फॉर्म्युला आहे? बेन्झीन रिंग. पुढे SO2Cl आहे का? SO2Cl. झाली तयारी. बरं, एकदा आलंय. आमची काय अपेक्षा परत तेच यावं? नाही रे, चेंज होईल. हाइन्सबर्ग रिएजंट इज ऑल्सो नोन ॲज बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. एकदा स्ट्रक्चर विचारलंय, एकदा हे विचारतील, एकदा नाव विचारतील. ओके. पण गंमत बघा, इथं वाचा कुठला ग्रुप आहे? NH आहे, NH2 आहे का? NH2 आहे म्हणजे हे प्रायमरी अमाइन आहे. याची रिएक्शन जेव्हा हाइन्सबर्ग होते, हे HCl रिमूव्ह करा आणि हा ग्रुप आहे तसा अटॅच करा. नाव काय करायचं? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. हे कोण आहे? इथिल अमाइन. मग N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड तयार होतंय. हा कोण आहे इथं? हायड्रोजन. या हायड्रोजनमुळे ते ऍसिडिक आहे आणि सोल्युबल इन अल्कली आहे. सोल्युबल इन अल्कली, स्ट्रॉंगली ऍसिडिक आहे. आता ऐका, जर इथं मी सेकंडरी अमाइन घेतला असतं तर इथं पण अल्किल ग्रुप आला असता. आलाय का? अल्किल ग्रुप सेम वर डिफरंट कुठलाही घ्या बरं का. आता हा HCl वेगळा होणार, पण आता हे जे प्रॉडक्ट तयार झालंय यात हायड्रोजन नाहीये. मग ते ऍसिडिक नाहीये, मग सोल्युबल इन अल्कली नाहीये. झालं की डिस्टिंग्विश. टर्शरी बरोबर रिएक्शन व्हायला हायड्रोजन तर पाहिजे ना. टर्शरी मध्ये हायड्रोजन नाही. झाले की मग आता प्रश्न येईल 2 मार्काला. व्हॉट इज ऍक्शन ऑफ हाइन्सबर्ग रिएजंट ऑन डायइथिल अमाइन, इथिल अमाइन, ट्रायइथिल अमाइन? 1 मार्काला रिएक्शन आली, 3 मार्काला हा प्रश्न ऍज अ डिस्टिंग्विश होऊ शकतो किंवा रिएक्शन. अशी तयारी करायची. मग आता मला सांगा, नेक्स्ट मी तुम्हाला काय बोललो होतो रे? कार्बाइल अमाइन टेस्ट. ओके. इथं अॅलिफॅटिक असू दे तर एरोमॅटिक. प्रायमरी अमाइनला जर तुम्ही हिट केलं क्लोरोफॉर्म बरोबर, ट्रायक्लोरोमिथेन आहे ते क्लोरोफॉर्म म्हणजे इन प्रेझन्स ऑफ थ्राइस KOH अल्किल आयसोसायनाइड तयार होतं. फाऊल स्मेलिंग प्रॉडक्ट, खराब वास म्हणूया आपण. ठीक आहे. चला, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन डू नॉट गिव्ह दिस टेस्ट. व्हिच ऑफ द फॉलोइंग अमाइन रिएक्ट्स विथ किंवा गिव्हज कार्बाइल अमाइन टेस्ट? मग 4 ऑप्शन पैकी तुम्हाला प्रायमरी अमाइन ओळखता आला पाहिजे. जिथं NH2 लिहिलंय, भले तिथं कितीही अल्किल ग्रुप असू दे, कुणालाही तो अटॅच कितीही अल्किल ग्रुप नाही हां. एकच अल्किल ग्रुप असणार आहे, लक्षात घ्या. तर प्रायमरी अमाइन लक्षात घ्या. आता तिसरी कुठली रिएक्शन मी तुम्हाला बोललो होतो? रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड HNO2. प्रायमरी अमाइनची नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्शन झाले की अल्कोहोल तयार होतो. सेकंडरी अमाइनची रिएक्शन झाली की येलो ऑइली नायट्रोसो कंपाउंड तयार होतं. टर्शरी अमाइन रिएक्टच होत नाही. पण काय दिलंय? रिएक्शन्स ऑफ ओन्ली प्रायमरी अमाइन्स विल बी कन्सिडर्ड. विच ऑफ द सेकंडरी? आपण बोर्डकडे कंप्लेंट करूया, लक्षात घ्या. आणि पैसे भरून आपणच आपलं क्लेम करायचे मार्क. भारी सिस्टम आहे सीईटीची, पण लक्षात घ्या. क्लेम करा. एका प्रश्नाला तुम्हीच 1000-2000 रुपये भरा. ओके. बघा, आणि एका बॅचमध्ये किती मुलं भरतील त्याला लिमिट नाहीये. भरा, भरा तुम्ही, लक्षात घ्या. पण जाऊ दे, मला मुद्दा सांगायचा होता की नाही तर नाही.
तुम्हाला प्राईम आणि मी काय बोललोय अल्कोहोल तयार होतं, नायट्रोजन गॅस रिलीज होतो हे लक्षात ठेवा. ओके. बरं आता मी शिकवत नाहीये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, कोण शिकवत असेल तर ते छान शिकवतायत, पण तुम्ही स्वतःहून करण्याची वेळ आहे. मला तुम्हाला 4-5 मिनिटातच, 5-6 मिनिटातच सांगायचे आहेत सगळे प्रश्न. ओके. नेक्स्ट क्वेशन. आज हो, थांबा 1 मिनिटं. हां, अल्कोहोल पण ऐक रे बाळांनो. अल्कोहोलमध्ये ना ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की अल्डिहाइड तयार होतं. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की कीटोन तयार होतं. टर्शरी अल्कोहोल डज नॉट ऑक्सिडाइज इझिली. कीटोनची डेफिनिशन सांगा बघू. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल इज नोन ॲज कीटोन आणि कीटोन आर क्लासिफाईड ॲज अल्डिहाइड म्हणजे डिफाइन कीटोन गिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे डिस्टिंग्विश करत असताना डेफिनिशन पण होत आहे. अल्कोहोल फिनॉलची पण डिस्टिंग्विश असं अल्कोहोल लिहायचं नाही हां, इकडं अल्कोहोल, इकडं फिनॉल ही असं नाहीये. रिएक्शन लिहायची आहे FeCl3 बरोबर. कुठला तरी कलर जनरेट होतो रे इथं बघा. व्हायोलेट का कुठला बघा मला आठवेना बरं का. SN1, SN2 सगळ्यात इम्पोर्टंट आहे. सगळ्यात इम्पोर्टंट आहे मी म्हणतो ह्याच्यावर नुसतं डिस्टिंग्विश नाही. हा सेपरेट किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड SN1. एक्सप्लेन अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड SN2 विचारतील. मोस्ट इम्पोर्टंट हे सगळे प्रश्न आहेत. 3, 4, 5 प्रश्न हे खूप इम्पोर्टंट आहेत. कराल हे प्रश्न? मग आता आपले फेव्हरेट क्वेश्चन. आता हे फेव्हरेट क्वेश्चनसाठी स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी बाजूला सरकतोय. क्रिस्टलाइन सॉलिड घेतला असेल तुम्ही स्क्रीनशॉट. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट क्रिस्टल. काय लिहिलंय? डिफेक्ट्स. बरं हे करत असताना काय करणार आहे? एक्झाम्पल्स करायचे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज आयोनिक क्रिस्टल? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज कोव्हॅलंट क्रिस्टल? परीक्षेत प्रश्न येईल. डिफेक्ट्स. जे डिफेक्ट आहेत ना, काही डिफेक्टमध्ये डेन्सिटीवर इफेक्ट होतो, डेन्सिटीवर इफेक्ट होत नाहीये. डिस्टिंग्विश मधून आलं तर 2 पॉइंट लिहू शकाल एवढं डेफिनिशन आणि ते डेन्सिटी, मास काही चेंज होतं की नाही, व्हॉल्यूमवर काही इफेक्ट होतो की नाही, ह्या गोष्टीबद्दल लिहायच्यात लक्षात घ्या. आयसोथर्मल adiabatic आता ऐका. डेल्टा U इक्वल्स टू Q प्लस W केमिकल थर्मोडायनामिक्स. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा U इक्वल्स टू 0. ओके. डेल्टा U इक्वल्स टू 0. Adiabatic डेल्टा U नॉट इक्वल्स टू 0. Adiabaticला Q इक्वल्स टू 0. आयसोथर्मलला Q नॉट इक्वल्स टू 0. आयसोकोरिक जर असतं तर वर्क डन 0. आलं का लक्षात? म्हणजे हे बी करायचंय तुम्हाला. मॅथेमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड एक्सप्रेस इट इन व्हेरियस फॉर्म्स. ओके. बरं. म्हणजे तुमच्या डोक्यात आलंय. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी पण तुम्हाला करायची आहे. लॅन्थेनाइड, अॅक्टिनाइड्स. मग पहिला कोण आहे लॅन्थेनाइड मधला मेंबर? शेवटचा कोण आहे? सगळं करायचंय. इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि व्होल्टाइक सेल. ओके. नाही आला कधी प्रश्न. पण आता आपण जाणीव झाली आपल्याला करावं तर लागेल. मग इथं एनोड, कॅथोड काय होतं? ऑक्सिडेशन कुठं होतं? रिडक्शन कुठं होतं? काय असे काही पॉइंट्स आहेत का बघा डिस्टिंग्विशसाठी. मग चला सगळे प्रश्न देऊन झालेले आहेत. 10 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये म्हणूया आपण. आणि हे मी अगोदर पण दिलेलं आहे. मला माहिती आहे तुम्हाला नवीनच व्हिडिओ बघायचे असतात. चला ठीक आहे. पण आपण आता अप्रोच पण चेंज केलाय. नुसतं डिस्टिंग्विश करत नाहीये. आपण प्रॉपर करतोय. SN1, SN2 पण केलंय आपण. मग SN1, SN2 केलं की लगे हात मी तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी काय डिस्टिंग्विशचा पॉइंट नाहीये बरं का. चला. मग आता जोरात अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.